तुम्ही जर जलसंपदा विभागातील भरतीची तयारी करत असाल तर या प्रमुख धरणे आणि जलविद्युत प्रकल्पावर आधारित प्रश्नाची उत्तरे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। यापैकी पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील उजनी धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? यासाठी पर्याय आहेत भीमा, नीरा, वैनगंगा आणि गोदावरी। यापैकी योग्य उत्तर आहे भीमा। दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खडकवासला धरण कोणत्या शहराला पाणी पुरवठा करते? यासाठी पर्याय आहेत सोलापूर, पुणे, सांगली आणि सातारा। यापैकी योग्य उत्तर आहे पुणे। तिसरा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या धरणाला मोडक सागर असे संबोधले जाते? यासाठी पर्याय आहेत जायकवाडी, कोयना, वैतरणा आणि उजनी। यापैकी योग्य उत्तर आहे वैतरणा। चौथा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील जायकवाडी धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जाते? यासाठी पर्याय आहेत नाथसागर, शिवसागर, प्रीतिसंगम आणि जलसागर। यापैकी योग्य उत्तर आहे नाथसागर। पाचवा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे जलविद्युत केंद्र कोठे आहे? यासाठी पर्याय आहेत उजनी, कोयना, भंडारदरा आणि पेंच। यापैकी योग्य उत्तर आहे कोयना। सहावा प्रश्न आहे, राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? यासाठी पर्याय आहेत गोदावरी, भोगावती, भीमा आणि कोयना। यापैकी योग्य उत्तर आहे भोगावती। सातवा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील विष्णुपुरी उपसा सिंचन प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? यासाठी पर्याय आहेत कृष्णा, गोदावरी, तापी आणि वैनगंगा। यापैकी योग्य उत्तर आहे गोदावरी। आठवा प्रश्न आहे, पेंच जलविद्युत प्रकल्प कोणत्या दोन राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे? यासाठी पर्याय आहेत महाराष्ट्र आणि गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र आणि तेलंगणा। यापैकी योग्य उत्तर आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश। नववा प्रश्न आहे, जागतिक बँकेच्या सहाय्याने महाराष्ट्र जलक्षेत्र सुधारणा प्रकल्प कधी सुरू करण्यात आला? यासाठी पर्याय आहेत 2005, 2010, 2015 आणि 2007। यापैकी योग्य उत्तर आहे 2005। दहावा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प असलेले कोपली कोणत्या जिल्ह्यात आहे? यासाठी पर्याय आहेत सोलापूर, रायगड, पुणे आणि सातारा। यापैकी योग्य उत्तर आहे रायगड। शेवटचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? यासाठी पर्याय आहेत कोयना, उजनी, जायकवाडी आणि राधानगरी। या प्रश्नाचे उत्तर काय असेल कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि असेच महत्त्वपूर्ण प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।